नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. एमपीएससी ग्रुप बी आणि आता ग्रुप सी चे पण फॉर्म सुटणार आहे. पण तत्पूर्वी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तुमच्या विद्यार्थी मित्रांना तुमच्या ग्रुपमध्ये शेअर करा. एमपीएससी मध्ये फॉर्म भरत असताना तुम्हाला प्रथमतः प्रोफाईल बनवावं लागतं. या अगोदर तुम्ही प्रोफाईल बनवला असेल तर काही प्रॉब्लेम नाही, ते एडिट करून तुम्ही कंटिन्यू करू शकता. पण जर नवीन असाल तुम्ही आणि यापूर्वी तुम्ही प्रोफाईल बनवलेलं नसेल तर तुम्हाला प्रोफाईल बनवावं लागणार. मग हे प्रोफाईल नेमकं बनवायचं कसं, यामध्ये कोणत्या नावाने फॉर्म भरायचा, कागदपत्र कोणकोणती लागतात, प्रॉपर कुठे काय काय भरायचं आहे, हे सर्व तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी डिटेलमध्ये सांगतो. शेवटपर्यंत बघा. त्यानंतरही तुम्हाला जर काही अडचण असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. पण तत्पूर्वी तुम्हाला मी सांगू इच्छितो की इग्नाइट अकॅडमीकडनं ग्रुप बी आणि सी ची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आपली संकल्प बॅच चालू झाली, ज्यामध्ये तुम्हाला दोन प्रकारच्या बॅचेस आहे. पूर्व प्लस मुख्य एकत्रित पण आहे आणि सेपरेट पूर्व परीक्षेची पण बॅच आहे. ही बॅच जी आहे ती लाईव्ह प्लस रेकॉर्डेड फॉर्मॅटमध्ये आहे. तुम्ही लाईव्ह लेक्चर पाहिलं नाही तर रेकॉर्ड झालेलं लेक्चर तुम्ही किती वेळेस कधीही पाहू शकता, रिपीट करून पाहू शकता. प्लस दोन्ही बॅचेसचं वैशिष्ट्य असं की तुम्हाला जी टीम शिकवणार आहे ती महाराष्ट्रातील सर्वोत्तम टीम आहे. युट्यूबवर त्यांचे डेमो लेक्चर तुम्ही बघू शकता. त्यानंतर अनलिमिटेड विवेक किती वेळेस लेक्चर पाहू शकता. तुम्हाला सब्जेक्ट वाईज, टॉपिक वाईज आणि फुल अँड टेस्ट सिरीज सुद्धा अवेलेबल आहे. अधिकारी संवाद, पर्सनल काउन्सिलिंग आणि डाऊट क्लिअरिंग सेशन सुद्धा इथे अवेलेबल असणार आहे. अशी बॅच तुम्हाला जर हवी असेल तर लगेच खाली डिस्क्रिप्शन मध्ये ऍपची लिंक दिली, डाउनलोड करा आणि बॅच जॉईन करा. आता जाऊया मुख्य मुद्द्याकडे. तुम्हाला प्रोफाईल कसं बनवायचं आहे बघा. यापूर्वी प्रोफाईल बनवलेले असेल तरी पण तुम्ही हा व्हिडिओ बघा, एडिट करण्यासंदर्भातला आहे. प्रोफाईल अपडेट नसेल तर ते अपडेट कसं करायचं त्यासाठी सुद्धा हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आणि प्रोफाईल बनवलेलंच नाहीये, नवीन विद्यार्थी आहे, अपियर विद्यार्थी आहे किंवा पासआउट झाला आता जस्ट विद्यार्थी आहे, त्याला एमपीएससी पहिल्यांदा द्यायची आहे, त्या सगळ्यांनीच प्रोफाईल कसं बनवायचं त्यासाठी पण हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. चला तर मग सुरुवात करूया. तुम्ही एमपीएससीच्या वेबसाईटला गेल्यानंतर बघा mpsc.gov.in हे गुगलला सर्च करा. तुम्हाला ही वेबसाईट मिळेल. तुम्हाला वेबसाईटमध्ये गेल्यानंतर तुम्हाला ऑनलाईन फॅसिलिटी ह्या कॅटेगरीवरती क्लिक करायचं आहे. त्यावरती गेल्यानंतर पहिलाच मुद्दा आहे ऑनलाईन ऍप्लिकेशन सिस्टम, त्यावरती क्लिक करायचं आहे. तिथे गेल्यानंतर तुमची ही विंडो ओपन होते. ह्या विंडोमध्ये तुम्ही जर ऑलरेडी प्रोफाईल बनवलेलं असेल तर लॉग इन करा. जर नसेल तर नवीन असाल तर रजिस्ट्रेशनसाठी न्यू युजर रजिस्ट्रेशन तुम्ही करू शकता. तुमचं ऑलरेडी आहे पण तुम्ही विसरला तर तुम्ही ते फॉरगेट करून सुद्धा तुमचा पासवर्ड परत जनरेट करू शकतात. मग आता जाऊया इथे न्यू युजर रजिस्ट्रेशन प्लस एडिट काय काय करता येईल ते पण बघूया आपण वन बाय वन. मग यामध्ये न्यू युजर केलं की रजिस्ट्रेशन फॉर्म ओपन होतो. यामध्ये तुम्हाला ईमेल आयडी टाकायचा, तुमचा जो चालू आहे चेक करून घ्या, चालू मोबाईल नंबर टाकायचा आहे. नंतर याचा ओटीपी येतो, तो ओटीपी इथे टाकायचा आहे. मोबाईलचा ओटीपी येतो तो इथे टाकायचा, म्हणजे दोघे तुमचे चालू असावे लागतील. त्यानंतर तुम्हाला पासवर्ड सेट करायचा आहे, सेम पासवर्ड इथे टाकायचा आहे. आणि डेट ऑफ बर्थ तुम्हाला इथे टाकायची. ही डेट ऑफ बर्थ जपून टाका, परत बदलता येत नाही. त्यानंतर आपण पुढे जातो. पुढे व्हॉट इज युअर चाइल्डहुड नाईकनेम जे असेल ते टाकून द्या. व्हॉट इज द नेम ऑफ युअर फेवरेट चाइल्डहुड फ्रेंड, फ्रेंडचं नाव टाकून द्या. व्हॉट इज युअर ब्लड ग्रुप टाकून द्या. त्यानंतर विच युअर डिड यू कम्प्लीट युअर एचएससी, एचएससी 12वी कधी कम्प्लीट केलं ते टाका. नंतर तुमचे जे टीचर आहे, आवडते टीचर, त्यांचं नाव टाका. आणि तुमचा फेवरेट स्पोर्ट पर्सन जो असेल तो टाका. हा कॅप्चा टाका आणि रजिस्टर करा. रजिस्टर झाल्यानंतर तुमच्यासमोर ही विंडो ओपन होते. तुम्हाला तुमचा ईमेल आयडी किंवा मोबाईल नंबर इथे टाकायचा आहे. तुमचा पासवर्ड सेट जो केला तो पासवर्ड टाकायचा आहे. हा कॅप्चा टाकायचा आहे. लॉग इन करायचा आहे. मग लॉग इन केल्यानंतर इथून पुढे तुम्हाला प्रत्येक वेळेस लॉग इन करावं लागणार आहे, रजिस्टर करायची गरज नाही. लॉग इन केल्यानंतर तुम्हाला सेकंड ऑप्शन येतो प्रोफाईल क्रिएशनचा. यामध्ये प्रोफाईल बनवावी लागते. मग यामध्ये टोटल 6 स्टेप्स आहे. त्यापैकी पहिली स्टेप बघूया आपण, पर्सनल इन्फॉर्मेशन, ज्यामध्ये तुम्हाला पर्सनल माहिती भरायची. आणि हा पहिली जी स्टेप आहे हीच खूप महत्वाची आहे. त्यामध्ये बघा, तुम्हाला आधार नंबर विचारला, यस करा, आधार नंबर टाकून द्या. इंग्लिशमध्ये नाव येऊन जातं. तुमचं सरनेम पहिले टाका, फर्स्ट नेम आणि मिडल नेम. आता इथे टाकत असताना त्यांनी इथे स्पष्ट उल्लेख केला बघा, प्लीज एंटर युअर नेम ॲज पर द 10th ऑर इक्विव्हॅलंट एक्झामिनेशन. आता 10वीच्या नावावर तुमचं पहिले काय असतं, जनरली सरनेम असतं, तुमचं नेम असतं आणि नंतर मिडल नेम असतं. 10वीचं जे नाव आहे ना ते ॲज इट इज जे स्पेलिंग आहे त्यानुसार सरनेम तुमचं जे असेल ते सरनेम टाका, मिडल तुमचं फर्स्ट नेम जे असेल ते टाका आणि मिडल नेम जे असेल ते टाका. काहींच्या 10वीच्या मार्कशीटवर जर असं असेल, पहिले नाव आहे, नंतर मिडल नेम, नंतर सरनेम असेल, तर त्यांनी सुद्धा पहिले सरनेम इथे टाकायचं आहे, फर्स्ट नेम इथे टाकायचं आहे आणि फर्स्ट नेम इथे आणि मिडल नेम इथे टाकायचं आहे. सो स्पेलिंग चेक करा, स्पेलिंग प्रॉपर असावी लागेल, स्पेलिंग मध्ये गडबड नको व्हायला. ओके. त्यानंतर तुम्हाला आईचं नाव टाकायचं आहे. आईच्या नावात बदल असेल तर काही प्रॉब्लेम नाहीये. डेट ऑफ बर्थ प्रॉपर टाका इथे आणि तुमचं जेंडर टाका, मेल फिमेल. काहींचं चुकून मेलचं फिमेल, फिमेलचं मेल पण झालेलं बरं का, नीट टाका. नंतर पुढे आपण जातो. तुमचा मोबाईल नंबर आहे, ईमेल आयडी आहे. तुम्ही मॅरिड असाल तर मॅरिड करा, नसाल तर नो करा. त्यानंतर नॅशनॅलिटी इंडियन आहे तुमची, मदर टंग तुमची मराठी आहे. त्यानंतर तुम्हाला इथे टाकायचं आहे तुमचं 10th इक्विव्हॅलंट क्वालिफिकेशन आफ्टर मॅरेज. बघा,
व्हेदर युअर नेम इज चेंज, तुमच्या नावात बदल आहे का, मॅरिड जर असाल तुम्ही आणि हस्बंडच्या नावाचे डॉक्युमेंट तुम्हाला वापरायचे असेल तर तुम्ही इथे यस करू शकतात. किंवा काही विद्यार्थ्यांचं 10वीचं नाव वेगळं आणि 10वीच्या नंतर सगळ्या डॉक्युमेंटची नावं वेगळी असतील तर त्यांनी पण यस करायची. नावात बदल असल्या संदर्भात एक तर गॅजेट, एक तर अफिडेविट, एक तर मॅरेज सर्टिफिकेट लागतं. ते कोणाला लागतं याचा सेपरेट माझा व्हिडिओ येऊन जाईल, तो तुम्ही एकदा बघून घ्या. त्यानंतर पुढे बघा, यू कॅन रीड, राईट, स्पीक मराठी, यस करून टाका. येस एस करा, नो वाटलं नो करा, पण शक्यतो येस करा. फिजिकल मेजरमेंटमध्ये तुमची हाईट टाका, कारण तुम्हाला माहिती आहे की PSI साठी हाईट मस्ट आहे. सो हाईट व्यवस्थित टाका, वेट व्यवस्थित टाका, तुमची चेस्ट जी आहे ती व्यवस्थित टाका. चेस्ट इन्फ्लेमेशन करून वाढून किती वाढतं ते पण टाका. यासाठी मी सकाळी व्हिडिओ पण घेतलेला आहे. PSI साठी जे चेस्ट लागतं 79 आणि 5 वाढलं पाहिजे, कमीत कमी 79 लागतं, वाढून 5 वाढली पाहिजे. आणि हाईट बद्दल पण मी सांगितलं, एकदा ते व्यवस्थित बघून घ्या. कास्ट आणि कॅटेगरी डिटेल्स तुम्हाला इथे प्रॉपर भरायची. तुमच्याकडे डॉक्युमेंट जे आता अवेलेबल आहे ते एकदा चेक करा. कास्ट सर्टिफिकेटला व्हॅलिडिटी नसते, आता जे अवेलेबल आहे किंवा याच्या पाठीमागे पण काढलं असेल तरी चालतं. सो कास्ट तुमची प्रॉपर टाका. त्या कास्ट सर्टिफिकेटचा नंबर, तो नंबर जो असतो ना तो एक तर वरती असतो राईट साईडला किंवा खाली लेफ्ट साईडला असतो, तो नंबर टाका. आणि तुम्हाला इश्युइंग डिस्ट्रिक्ट कोणत्या डिस्ट्रिक्ट मधून काढलं आणि डेट काय डॉक्युमेंटची, ती डॉक्युमेंटची डेट त्याच्यावरती असते ती टाकून द्यायची आहे. नंतर पुढे जायचंय तुम्हाला. तुम्हाला नॉन क्रिमिनल लागणार बघा, काहींना लागतं काहींना लागत नाही. सो ज्या ज्या कॅटेगरी लागतं त्यानुसार ती माहिती घेणं अपेक्षित आहे. आणि इथे लक्षात घ्या, नॉन क्रिमिनल हे व्हॅलिड असावं लागतं. नॉन क्रिमिनलची व्हॅलिडिटी कदाचित 1 वर्ष, 2 वर्ष किंवा 3 वर्षच असते. तुम्ही चेक करून घ्या तुमच्याकडे असणारं नॉन क्रिमिनल हे किती वर्षांपर्यंत व्हॅलिड आहे, आणि ते व्हॅलिड असणारं वर्षामध्ये हे वर्ष येतं का चेक करून घ्या. नसेल तर तुम्हाला नवीन काढावं लागेल. मग नॉन क्रिमिनलची माहिती यस करा, नॉन क्रिमिनलचा नंबर टाका, डेट टाका. नंतर कास्ट व्हॅलिडिटी असेल तर, नसेल तर तुम्ही नो पण केलं तरी चालतं, ही नंतर काढली तरी चालतंय. तुमचं सिलेक्शन झाल्यानंतर 6 महिने वेळ मिळतो. असेल तर तुमचं डिटेल्स, व्हॅलिडिटीचे पण डिटेल्स टाकून द्या. तुम्ही जर दिव्यांग असाल तर येस करा, नसेल तर नो करा. आणि कॅटेगरी डिसॅबिलिटी काय तुमची दाखवाल तुम्हाला, म्हणजे दिव्यांगत्व कशामध्ये ते दाखवायला तुम्हाला. त्यानंतर तुम्हाला डिसॅबिलिटी किती पर्सेंटेज दाखवायला तुम्हाला. त्यानंतर तुम्हाला कोणत्या वेबसाईटवरनं तुम्ही सर्टिफिकेट काढलंय ते टाकायचंय. त्यानंतर सर्टिफिकेटचा नंबर, डेट ऑफ इश्युइंग डेट कोणती आहे, तुमचा UDID नंबर टाकणं मस्ट आहे बघा, इथे स्टार केलेला आहे. आणि UDID नंबर पण इथे टाकायचा तुम्हाला बघा. असेल तर येस करून नंबर टाकायचा, नसेल तर नंतर लागणारच मात्र काढून घ्या दिव्यांग उमेदवारांनी. स्पोर्ट पर्सन असाल तुम्ही तर स्पोर्ट बद्दलची माहिती प्रॉपर इथे बघून घ्या. ती डिटेल्स माहिती चेक करा. तुम्ही जी तुमच्याकडे सर्टिफिकेशन असेल ते चेक करा. तुमच्याकडे आता रिसिप्ट असेल, रिसिप्ट चालेल, पण स्पोर्ट्स सर्टिफिकेटमध्ये तुम्हाला रँक असावं लागते, फर्स्ट, सेकंड, थर्ड किंवा मेडल असावं लागतं. आणि त्याचं रजिस्ट्रेशन तुम्हाला जिल्हा लेवलला, विभागीय लेवलला करावं लागतं. ते सर्टिफिकेट लागतं. नुसतं रँकचं सर्टिफिकेट चालणार नाही, ते रजिस्टर करून घ्यावं लागतं. त्याची माहिती इथे प्रॉपर भरायची, ऍड करायची आहे. त्यानंतर पुढे गेलो आपण, एक सर्व्हिसमॅन असाल तर त्यांच्याबद्दलचे सगळे प्रश्न विचारले, व्यवस्थित समजून घ्या, वाचून घ्या आणि ती माहिती इथे भरून टाका. त्यानंतर गव्हर्नमेंट एम्प्लॉई तुम्ही जर असाल महाराष्ट्र गव्हर्नमेंटचे तर त्याची माहिती त्यांनी विचारली, ती पण व्यवस्थित बघून घ्यायची आहे. डोमेसाईल सर्टिफिकेट ज्यांना ज्यांना आरक्षण घ्यायचं असेल त्या सगळ्याच उमेदवारांना डोमेसाईल लागतं. डोमेसाईलची डिटेल्स, डोमेसाईल व्हॅलिडिटी नसते, त्याला एक्सपायर होत नाही, एकदा काढलं किती वर्ष चालतं, लाईफ लॉंग चालतं. असेल तर यस करा, त्याची माहिती सगळी प्रॉपर भरा. डोमेसाईल नसेल तर आरक्षण, तुम्हाला आरक्षण मिळणार नाही हे स्पष्ट टाकले बघा. यू विल नॉट बी कन्सिडर फॉर रिझर्व कॅटेगरी पोस्ट इफ यू डू नॉट हॅव महाराष्ट्र डोमेसाईल सर्टिफिकेट. नसेल तर तुमचा विचार केला जाणार नाही. त्यानंतर ऍडिशनल रिझर्वेशन तुम्हाला जर हवं असेल काही तर त्यात यस करा. जसं की प्रोजेक्ट अफेक्टेड असेल त्याचे डिटेल्स टाका, अर्थक्वेक अफेक्टेड त्याचे डिटेल्स टाका, तुम्हाला ग्रॅज्युएट म्हणजे अंशकालीन कर्मचारी असाल गव्हर्नमेंटचे त्याचे डिटेल्स टाका. हे सगळं प्रॉपर भरायचं आहे. त्यानंतर पुढे गेलो आपण तर ऑर्फन, तुम्ही जर अनाथ असाल तर अनाथ असेल तर यस करा, ऑर्फनची माहिती इथे भरून ऍड करा, सेव्ह करा. आणि मग तुमचं झालं पहिला मुद्दा, पर्सनल इन्फॉर्मेशन सेव्ह. पर्सनल इन्फॉर्मेशन मध्ये माहिती भरताना काळजी घ्या, खूप महत्वाचे मुद्दे आहेत. त्यानंतर आपण जातो सेकंड, ऍड्रेस. ऍड्रेस मध्ये तुम्हाला परमनंट ऍड्रेस आणि करस्पॉन्डंट ऍड्रेस हे दोन विचारलंय. दोन्ही सारखे असेल तिथे क्लिक करून टाका, दोघं ठिकाणी सेम. कुठला टाकायचा तुम्हाला जो आढळेल तो टाका. तुम्ही तुमचं घर गावाकडे ते टाका, सध्या कुठं राहत ते टाका, कुणाचा टाका जर चालतं, काही प्रॉब्लेम नाही. फक्त ऍड्रेस व्यवस्थित टाका. 2 पण टाकू शकता किंवा 1 पण टाकू शकता. सेव्ह करा, सेव्ह होऊन गेला. नंतर तिसऱ्या मुद्द्याकडे जातो आपण, अदर इन्फॉर्मेशन, डिटेल ऑफ कोर्टमध्ये काही तुमच्या केसेस चालू असेल त्याची माहिती विचारली, वाचून घ्या. तुमच्यावरती काही केसेस असेल तर त्याच्याबद्दलची माहिती द्या आणि सेव्ह करा. सेव्ह केल्यानंतर आपण जातोय पुढच्या स्टेपवरती, म्हणजे क्वालिफिकेशन डिटेल्स वरती.
बरोबर आहे. हे ऑदर इन्फॉर्मेशन सेव्ह झालं की आपण जायचं क्वालिफिकेशन डिटेल्स वरती. मग क्वालिफिकेशन मध्ये तुम्हाला तुमचा 10वी 12वी ग्रॅज्युएट पोस्ट ग्रॅज्युएट किंवा ऑदर डिप्लोमा डिग्री असेल तर त्याची माहिती तुम्हाला इथे भरत चालू. जसं मी इथे भरले बघा HSC SSC ग्रॅज्युएट आणि ऑदर जे आहेत फार्मसी केलंय मी फार्मसी केलं ती माहिती टाकू शकता. टाकल्यानंतर तुम्हाला वाटलं एडिट करायचं एडिट पण करू शकता, डिलीट करायचं तर डिलीट पण तुम्ही करू शकता. इथे माहिती भरताना सिंपल आहे. तुमचं क्वालिफिकेशन टाईप विचारलं ते टाकायचं SSC 12वी पदवी पोस्ट ग्रॅज्युएशन जे असेल ते नेम ऑफ क्वालिफिकेशन सगळे हे मुद्दे एकदम सिंपल आहे. हे भरून प्रॉपर सेव्ह करा. नंतर आपण पुढे जातो पुढच्या स्टेपवर. एक्सपिरियन्स असेल तुमच्याकडे तर आता ह्या पदाला ग्रुप बी ला ग्रुप सी ला कुठेच एक्सपिरियन्स विचारला नाहीये. नसेल नका टाकू, असेल तुम्हाला नाही टाकायचा नका टाकू, पण असेल तुम्हाला टाकायचा वाटतोय तर टाकून द्या. एक्सपिरियन्स बघा टाकताना असं की इग्नाइट अकॅडमी आहे, HOD आहे, रेग्युलर आहे, ऍडमिन आहे, पे स्केल काय असेल तुमचं, सॅलरी स्ट्रक्चर काय असेल तुमचं, हे सगळं माहिती भरत चला. आणि नंतर मग आपण जातो पुढे. एम्प्लॉईचे डिटेल्स पण टाकावं लागणार तुम्हाला बघा. जिथे तुम्ही जॉब करतात ते त्याचं डिटेल्स म्हणजे तुमच्याकडे जो अनुभव आहे त्याचं सगळं डिटेल्स टाकायचं आहे, अपडेट करायचं आहे आणि सेव्ह करायचं आहे. आणि मग लास्ट आपण जातोय इथे अपलोड फोटो आणि सिग्नेचर. इथे फोटो आणि सिग्नेचर तुम्हाला अपलोड करायची आहे. लक्षात घ्या फोटो सिग्नेचर, फोटो व्यवस्थित असावा, समोरून काढलेला असावा, तिरपा तारपा नसावा, साईन पण व्हाईट पेपरवरती ब्लॅक ब्ल्यू पेननी केली असावी, ती अपलोड करायची आहे. फोटो आणि साईन अपलोड केल्यानंतर सेव्ह करायचं, सबमिट अँड लॉक प्रोफाईल म्हणायचं. आणि मग ही सबमिट अँड लॉक प्रोफाईल फायनल विचारतं कन्फर्म आहे का, कन्फर्म करायचंय आणि मग पुढे आपल्याला जायचंय. अशा पद्धतीने तुमचं झालंय हे कम्प्लीट प्रोफाईल. आता प्रोफाईल बनल्यानंतर बाकीची जेव्हा तुम्हाला फॉर्म भरायचा असतो ती फॉर्म भरण्याची प्रोसेस पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे. तो पुढचा व्हिडिओ बघण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की क्लिक करा. लॉग इन करून तुम्ही ओपन करू शकता तुमचं प्रोफाईल आणि तुमचं प्रोफाईल ओपन करून तुम्ही बघू शकता. इथे बघा प्रोफाईल क्रिएशन मध्ये ऑनलाईन ऍप्लिकेशनवर क्लिक केलं की तुम्हाला दिसतंय तुमचं प्रोफाईल. बघा ऑनलाईन ऍप्लिकेशनवरती इथे बघा तुम्ही तुमच्या प्रोफाईलनुसार तुम्ही भरलेली माहितीनुसार कोणकोणत्या जाहिरात आलेल्या आहे आणि त्या जाहिरात तुम्ही व्ह्यू करून त्याला तुम्ही ऍप्लिकेबल आहात का हे पण तुम्हाला दिसतं. बघा जसं की मी इथे ओपन केली, एक जाहिरात ओपन केली ग्रुप सी ची आणि मी एलिजिबिलिटी चेक करतोय. चेक केलं मला दिसतं बघा यू आर एलिजिबल अँड कॅन अप्लाय फॉर दिस पोस्ट. कारण ह्या पोस्टला जे लागतं ते तुमच्या प्रोफाईलमध्ये आहे. जर हे होत नसेल, नॉट ऍप्लिकेबल येत असेल, याचा अर्थ तुमचं प्रोफाईलमध्ये काहीतरी चुकलेलं आहे. परत एकदा अनलॉक करा, प्रोफाईलवर जा आणि तुम्ही प्रोफाईलमध्ये बदल घडून आणा. सो अशा पद्धतीने प्रोफाईल तुम्हाला बनवायचं आहे. भरलेली माहिती अचूक भरायची आहे. भविष्यामध्ये प्रॉब्लेम येणार नाही याची काळजी घ्यायची आहे. डॉक्युमेंट नसेल तर नाही भरायची आहे. उगाच काहीतरी माहिती टाकून गडबड करू नका, भविष्यामध्ये अपात्र होऊ शकतात. आणि आता ग्रुप बी आणि ग्रुप सी ची तुम्हाला जर तयारी करायची असेल तुमच्यासाठी ही बॅच आपण संकल्प MPSC कंबाईन ग्रुप बी सी ची एकत्रित बघा, पूर्व आणि मुख्य एकत्रित आहे आणि पूर्व सेपरेट अशा बॅचेस आपण लॉन्च केल्या आहे. बॅचचा फायदा तुम्हाला नक्कीच होईल. बराच अनुभव या फॅकल्टीकडे आहे. डेमो लेक्चर युट्यूबवर अवेलेबल आहे. त्यासाठी तुम्ही डायरेक्टली ऍप डाउनलोड करून बॅच लगेच जॉईन करू शकता. काही शंका असेल तर ह्या नंबरला कॉल करून विशेष माहिती घेऊ शकता. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, तुमच्या मित्रांना शेअर करा आणि पुढचे अपडेट बघण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन क्लिक करा. पुन्हा व्हिडिओ आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.